कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर आता नवीन मोहीम सुरू झाली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक झाले आहे। राजीनाम्यासाठी सायनची मोहीम अभिजित दीपकेनेही पोस्ट केली आहे। मोहिमेत जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे। कॉकरोच जनता पार्टी या पार्टीची सध्या युवकांमध्ये क्रेज आहे। सध्या ही अस्तित्वात नाही, मात्र व्हर्च्युअल रियालिटीमध्ये ही मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग होत आहे। इंटरनेटवर ट्रेंडिंग होत आहे। काही तरुण आहेत इथे, नागपुरातील काही तरुण आहेत, हे सध्या काहीतरी मोबाईलवर सर्चच करत आहेत। आपण पाहूया काय बघताय तुम्ही। कॉकरोच जनता पार्टी। काय नाव तुमचं? ऋतुजा दुरटकर। ऋतुजा, काय करते तू? मी प्रोफेसर आहे DNC ला। अच्छा, पण सध्या या कॉकरोच जनता पार्टी तू बघताय, काय आहे त्याचं वैशिष्ट्य, काय वाटत आहे? सगळ्यांना वाटतंय की कोणीतरी रिव्होल्युशनरी लीडर आलेला आहे। अजून जे लोक एकदम लेझी आणि अनएम्प्लॉईड आहे त्यांचा कोणीतरी व्हॉइस उचलायसाठी आलेला आहे आणि वेगवेगळे त्याचे अजेंडाज आहे, मॅनिफेस्टो आहे। पण एवढे जास्त फॉलोअर्स बघून असं वाटतंय की काहीतरी चेंज होणार आहे। ट्रेंडिंग मध्ये एकच आहे कॉकरोच जनता पार्टी। त्यांनी आता 12.5 मिलियन जे आहे फॉलोअर्स क्रॉस केलेले आहे आणि हा ऑर्गॅनिक कॅम्पेन आहे, पेड कॅम्पेन नाही आहे, तर याला लोक ऑटोमॅटिक जुळत आहे। का बरं वाटलं? म्हणजे आता हे नुकतंच जन्माला आलेली पार्टी म्हणता येईल किंवा एक आंदोलन म्हणता येईल, तर काय सांगता येईल आपले जे माननीय सीजे आहेत ते बोलले होते की म्हणजे युथ जे आहे, म्हणजे जे अनएम्प्लॉईड आहे, ज्यांच्या हाताला काम नाही, कोणी मीडियामध्ये गेलं, कोणी सोशल मीडियामध्ये गेलं, कोणी RTI ऍक्टिव्हिस्ट झालं आणि ते सिस्टीमवर अटॅक करत आहेत असं ते बोलले। जुरळासारखे अटॅच, म्हणजे कॉकरोच सारखे अटॅच। तर आता या विषयामध्ये असं त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच आहे बोलण्याचा, ते बोलू शकता, पण आपल्याकडे नीट सारखा पेपर लीक झाला, कोणी काही बोललं नाही। सत्ता असो विपक्ष असो, विपक्षाने तोंड उघडलं, त्यांच्याकडे ईडी जाते, 8 दिवसात त्यांचं स्वागत होतं पक्षात, बोलायला कोणी तयार नाही, म्हणून हा व्हर्च्युअल कॅम्पेन तयार झालेला आहे आणि हा जेनझीचा कॅम्पेन आहे आणि त्याला फॉलोअर्स मिळत आहे। हा दाखवत आहे की अग्रेशन किती आहे युथ मध्ये, म्हणजे किती नाखुश आहे सिस्टीमवर। एक 10-20 पैसे पेट्रोल प्राइस हाईक झाले तर बैलगाडी घेऊन संसदेत पोहोचणारे होते नेते, आता 3-3, 4-4 रुपये वाढवत आहे, त्याच्यावर काहीच होत नाहीये। प्रत्येक गोष्टीमध्ये नागपूर म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत ती स्थिती आहे ना, आणि प्रत्येक जण नाखुश आहे। मला 2 दिवस झाले माहिती पडलं या पार्टी बद्दल, कॉकरोच जनता पार्टी, जे मला साठी युथचं खूप मोठं आक्रोश आहे। जे त्यांनी हे बनवलं, सहजासहजी बनवलं, पण त्याला एवढा मोठा प्रतिसाद भेटला आहे आणि मला असं वाटते की जर ही पार्टी खरंच इलेक्शन कॅम्पेन मध्ये येईल तर खूप पुढे चालून खूप चांगलं होईल। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।